नाशिकच्या खड्ड्यांबाबत आता सामान्य नागरिक देखील रस्त्यावर उतरताना त्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळालेला आहे। मी आता जे आहे पातळी पाटा एकता ग्रीन या बिल्डिंगच्या शेजारी सर्व्हिस रस्ता आहे। माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी सकाळपासून बरेच लोकांना पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची गाड्यांची नुकसान देखील होते आणि ते काही देखील लोक पडलेले आहेत। इथले स्थानिक नागरिकांनी ते सगळं दृश्य बघितलेलं आहे। काय सांगाल ताई, काय आता ही दरवर्षीची कंडिशन असते। नगरसेवकांचं काम आहे का पावसाळ्याच्या अगोदर इकडे थोडं लक्ष घालणं गरजेचं असतं। कोण ना पाणी, उन्हाळ्यात पाणी नाही नळांना आणि पावसाळ्यामध्ये ही कंडिशन का हेही करता येत नाही त्यांना। चुकीचे कामं करतात, थोडं लक्ष घाला। तिथं स्टेजवरती उभं राहण्यापेक्षा गल्ल्यांमध्ये थोडंसं लक्ष घाला ना। आज सकाळी एक मुलगी आणि बाई स्कूटीवरनं पडून गेले। मोबाईल तर गेलाच गेला आणि त्यांना दुखापत झाली ती वेगळी। काय सांगाल काका? या ठिकाणी असलेलं नवीन हा परिसर असून या ठिकाणी झालेले एकदम आटोनाट मोठे खड्डे, परंतु या ठिकाणी निवडून आलेले नगरसेवक हे इतके जागृत असताना हे लोक रस्त्यावर का नाही उतरत? परंतु या ठिकाणी महिला इंटरनॅशनल शाळा असून शाळेतल्या मुलांना नेणारे महिला माणसं त्यांचे पेरेंट्स लोक सारखे पडतायत। आता पण 4-5 लोक या खड्ड्यामध्ये पडले, तरी पण इथले नगरसेवकांचं जागृत असताना सुद्धा का येत नाही? या ठिकाणी असलेले महाजन साहेब, भुजबळ साहेब एकदम मोठे कुंभमेळा मंत्री आहे। त्यांनी तर अख्खा नाशिक मध्ये पूर्ण खड्डे खड्डे करून टाकले। आतापर्यंत 8-10 लोकांचे लोक मेलेले आहेत। त्यांना काय भरपाई देऊन त्यांचं काय आयुष्य काय नीट करणार आहे का तुम्ही? आयुक्तांना पत्र दिले, सगळ्यांना दिले, त्या आयुक्त मॅडम काय त्यांची फक्त का ऑफिसमध्ये बसण्यासाठी आणि ज्यांचे टेंडर भरले त्यांना फक्त पैसे देण्यासाठीच आहे असं आम्हाला वाटतं। तरी लोकांची दया माया आपण करून या ठिकाणी रस्त्याची काहीतरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना आपण इथं दुर्दशा झालेली नीट करावं। काय वाटतं मॅडम आपको? ये मेरे हाथ में जो लेटर आप देख रहे हैं ये एप्लीकेशन लेटर है। इस रास्ते को लेकर के मैंने 4 एप्लीकेशन 4 नगर सेवक को दिया, लेकिन सब कमिटमेंट दे रहे हैं लेकिन कोई भी जो है सही से काम कर नहीं रहे हैं। और ये खड्डा, ये रास्ता पातड़ी फाटा का सबसे मेन रास्ता है। यहाँ पे हर रोज 2000 स्टूडेंट जाते हैं स्कूल के लिए, पोदार इंटरनेशनल स्कूल के लिए, और 20 बसेस जाते हैं यहाँ पे। और मोस्ट ऑफ द मदर जो है अपने 2 बच्चों को 3 बच्चों को स्कूटी पे बिठा के लेके जाती हैं। आज ही सुबह का हादसा है, मेरे सामने एक मदर जो है अपने बच्ची को लेकर नीचे गिर गई और उनका फोन भी जो है पानी पे चला गया। मेरा ये कहना है कि जहाँ पे रिक्वायरमेंट है, ठीक है अभी बारिश है, बारिश की वजह से पक्का काम नहीं हो सकता है, लेकिन हमारे पास, मैंने न्यूज़ का बराबर अपडेट दिया है कि हमारे पास मटेरियल की कमी नहीं है। और ना ही यहाँ पे सरकार को कुंभ के मेले की वजह से बहुत सारे पैसे आए हैं, थोड़ा तो यहाँ पे आके इन्वेस्ट करें। और इथे कसं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे 2000 विद्यार्थी इकडे येतात, परत आणि सिटी लिंकची बस पण इथून जाते। त्यामुळे मग कसं इथे पाण्यात खड्डा आहे का खड्ड्यात पाण्याचे समजत नाही। इथं जर जीव घेतला तर इथं मग प्रशासनाला जाग येणार आहे का, हे मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं। एकंदरीत आपण आता जर बघितलं, काही लोकांशी संवाद साधल्यानंतर या भागांमध्ये पोद्दार स्कूल इंटर आहे, या ठिकाणी 2000 विद्यार्थी जातात। काही पालक देखील पायी जातात, काही पालक गाडीवर विद्यार्थ्यांना घेऊन जातात। सकाळीच एक प्रकार या पालकांनी इथं बघितलेला आहे का महिला अतिशय गाडी खाली पडली आहे, तिथं मोबाईलचा नुकसान देखील झाला, गाडीचं नुकसान देखील झाला। इथल्या काही स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांना अर्ज देखील दिले, नगरसेवकांनी आश्वासन दिलं, जरी मात्र आता या ठिकाणी पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाहीये। आणि नाशिकमध्ये आपणच बघितलं तर 5वा बळी घेतलाय, तरी आता यावर प्रशासन काय उपाययोजना करते हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। आपला नाशिक, प्रकाश दुर्वे।